अध्याय 15 श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नवरेची सर्व कामना पूर्वोन अंती दाविती सुरू होऊन जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेळी ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयासी शीतोष्णाची भीती नसेसी ज्यांची चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती ते अंते त्यावेळी मंगळ वेड्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पीडला बहुत दीनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज वनामाजी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राजा कंटकशय्या करून तियेवर केले शयन ऐसे नवाला देखून लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटोनी माथा ठेवीशी चरणी म्हणे कृपा कटाक्ष करून दासाकडे पहावे स्वामी चरणांचा दर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडनिया स्तविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती वर जास्त ठेवीती तत्काळ मस्तकी त्याची बसप्पाची शिष्यनी मन जडले ते पासून राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे मग बसप्पाची कांता ऐकून ऐशी वार्ता करीतसे आकांता मने घर बुडाले बसप्पा येथे गृहासी दुष्टोत्तरे बोलते अशी मने सोडिले संसाराशी वेळ काय लागले परी बसप्पाची शिक्ती स्वामीचरणी आसक्त जनापवाता न भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात्र घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेश आले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसप्पाची चित्ती न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली वृत्ती देहबाळ नसेची तो समर्थ केले नवट प्रगट झाले असंख्य गाल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्निसमान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भाना वरी आला अपरिमित देखील सर्पसमूह चोळीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहता तो दिसत सर्पमय पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयांचे मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितुके पाहिजे तितको घेई न करी अनुमान काही दैव तुझे येऊ दिले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडणी त्वरित तरी घेऊन अंगवस्त्र टाकत एका सर्पावरी गुंडाळणे सर्पात त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तिजेही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर क्रमा माझी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडीने पाहत तव त्यात सुवर्ण सर्पगुप्त झाला ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुण्यानी वाहती त्याशी बोलत येतीश्वर घरी जावेता सुतर सुखे करा संसार दारापुत्रा पोषीजे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्री श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अतित्यादरे श्री स्वामीचे सरामृत नाना प्रकृत कथा संमद सदा भाविक पारिसोत पंचदशोध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे शिरस्त भुवरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता याचे चरित्र महादोषातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी दयांची ते होत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी त्यांचे माता बंधू राहती मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला दयांची एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकले कानी तेव्हा भाव धरुणीमनी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनाकरिता अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपुसा व्यापार करिता जात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढले एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या संगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावे अशी द्रव्य नाही आम्हापाशी फिर्याद होता अबुलसी भट्टाला गेला आमच्या तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझी दिवाळी यात संशय असना तुम्ही भाव या कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमची होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावं या पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ दयांसी शिवराम मार्केसी नाम दिली त्रिवर्गांसी आणि मंत्र दिले पंडिता राम म्हटले गजानना शिव नाम दिले मारुती हरिभाऊस म्हटले
तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांशी 3 श्लोक दिले. मंत्र म्हणून ती एका श्लोक गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाविते दिदला असे समर्थे. तेव्हा तयांच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनी दिदला. तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार हा केशवं प्रति गच्छति. संतोषली त्यांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशवन केले पावन दयांते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवमम इदमेव शिवः. 300 रुपयांनी त्यांनी आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागोनी त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयाची आनंदाने मुंबईची हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा वाई वागवे भक्त सखा दिसला नाही कोणा ते. हरिभावे एके दिनी समर्थ सानिध्य येऊन दर्शन घेऊन शिष्यांनी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदस्त सत्वर्गती मस्तक त्यांची ठेविला. म्हणते ती माझा सुत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार दे सोडून. मग छाटी कपनी छोडी समर्थ दयाचे घेतली. ती घेऊन वेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी तेथी हरी भाऊंच्या करी म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनुमात चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून या ऐशी आनंदाला मानशी सत्वर आले मुंबईची साधुवेश घेऊन. असो हरे भाऊने काय केले ब्राह्मणांचे बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपुत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारनामे त्यांची करता. ती करी भाऊ अकांता घेत उर बडवणी. विनविते जोडून कर अद्याप स्वस्त करा अंतर. आपला विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियांची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियांचे. स्त्रियांच्या अंगावरील अलंकार तेही लुटविले समग्र. ते तिथले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते तिथले होते. त्या पादुका स्वस्ते मठामध्ये स्थापिल्या. कमाटीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ भोवनी गोसावे मठामाजी राहिले. इतिशी स्वामी चरित्र सारामृत नाना पर्वत कथा संमत सदाभावी भक्त परिसोत षोडशोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागे सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगून. याची पिशाच कथा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणून. त्या समय प्रख्यात यशवंतराव भोसेकर यांची देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठाउठी सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही. एकूण या देव मामलेदार हसून ती उत्तर तशी पिशाच लागले थोर माझेनी दूर नव्हेजी. ऐसे उत्तर ऐकून दुखित झाली अंतकरणी. मगधी स्वामी सुतांची अक्कलपोटी येत असे. असो इकडे स्वामी सुद्धा मुंबई मागे वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी झाले. मठ होता कामाडीपुऱ्यात. तेथे जागा नव्हती. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. कारणाने त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुद्धा परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एक समयासी नगरकर नाना दोषी सहज आले मुंबईशी. त्यांनी ऐकले वर्तमान. राहून स्वामी सुताप्रती आनंदली नाना चित्ती प्रेमानंदी चरणवंदिती स्तवन करती दयांचे. स्वामी सुते तयासी लावियले स्वामी भक्तीशी धन्य झाले. नाना दोषी रंगले भजनाशी समर्थांच्या. पुढे दोषी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया शिशरनी अक्कलकोटी पातले. पत्रिका शिशरनी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थी त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू लागले समर्थाशी पाहून. असो भक्ताशी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुद्धा आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोटा खेळत त्यांचे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी ताची दर्शना तसे समर्थ करती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील कोण सांगती ऐकून जन चकित होती वर्णिती कथी सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शनात तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंद.
स्वामी दर्शन घेतल्याविन तोन सेवी उदकांना ऐसे दिवस झाले दिन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करून रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. सेवकांचे मने सत्वरी, तुम्ही जाऊन या जरी त्या साधुते मंदिरी प्राचुर्य आणावे. पाहून या समर्थांनी उल्हास सुताचे मानसी, धावून या वेगेसी विठे चरणी घातली. निज सुद्धा ते पाहुनी आनंदले समर्थमनी, कर फिरविला मुखावरणी हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी, परी समर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करती भजन, पायी खडावा घालून प्रेमरंग नाचती. एके दिवशी समर्थ बसले असता आनंदात, स्वामी सुद्धा भजन करत पायी खडावा घालून एकांत समय साधोनी. समर्थ सांगती दयाकानी, आम्ही जातो निजधामी वाळ सापुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुद्धा निशब्द होई, कल्पना न साही त्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनती स्वामीसी, ऐसे न करावे काही, मी जाणले करू तू माझी आई. स्वामी दर्शी हृदयाची म्हणती, आम्ही तवर उदयी वास करून इच्छे चिंता न करावी. असो मग स्वामी सुद्धा ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग देत मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला, परतुनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला. स्वामी सुद्धा दुःख करी दिवसरात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थादे. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थांते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईसे पाठवले सेवेकरी, म्हणते सुताचे सत्वरी मज सानिध्य आणावे. परिसुत त्या सांगती, आला नाही अक्कलकोटी, विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगाती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पायी अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नाही सत्य तरी तपोवर्णी यथार्थ ठेवली ती उडोगी. याचा अर्थ स्पष्ट होता, तो समजला स्वामी सुता. परी तो पुन्हा आला अक्कलकोटा, जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेश केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करते विचित्र करणी, बैसले स्नान करुणी परी गंधन लाविती. भोजनाचे न उठती, धरणीवरी अंग टाकती, कोणा संगे न बोलती, रुदन करती क्षणोक्षणी. चुक्या माझी सत्वर मुंबईवनी आली तार, श्रुत झाला समाचार स्वामी स्वतः जात झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तिथे समजला समाचार परत्र पावला आत्महत्य. निजे पुत्र मरण वार्ता ऐकून करती आकांता, तो दुःखद समयवर नेता दुःखद अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतुनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सुता आपुला भक्त असून अकाली पावला का मरण, मग स्मरती जेहे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ती येसी, उल्लंघिले आमच्या आज्ञेसी, संधी सापडली काळाशी ओढणी बाळाची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भवोदधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इतिशी स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकार कथा संमत, भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोड हा. श्री भगवत चरणार्पणमस्तु, शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुद्धाच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करीत आधी समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असे सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी अधिकारी, नेम गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागूनी. लपून ठेवली विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले द्या. तो केवळ अज्ञान, दादा दयाचे अभिमान, त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईंनी तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थांशी दादाप्रती दाखविले. समर्थे बोलले बाईसी, 4 वेळा जेव घाली असी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता दादाशी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिला. केजगाव मोगलाईत तेथे नाना साहेब भक्त त्यांनी बांधिला शिंचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. शिंची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणते काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणते तो अज्ञान, तशात शरीर असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगामच लागी. समर्थरित्या ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळा आहे जरी अज्ञ तरी सांभाळते असे. समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हाला दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले केच प्रीती. पादुका स्थापन झाल्यावरती दादाला परतोनी. पुढे
कर्यान सांगती त्यासी मुंबईस पाठविती ब्रह्मचार्यांची आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताशी यास द्यावी कपनी जोडी निशाण ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी गोसाई होऊन गादीशी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करता नकार मनाची सर्वता न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादांची मुंबईहून अक्कलकोटा पाठविले समर्थ अशा समयी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकांशी मस्तकी ठेवे दादाच्या मोर्चले आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी हे करिता ती तैसेच शिंच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्यांच्या चित्ता हृदय प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेले तर लयाते धन्य गुरूंची महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई गचकली चित्ती म्हणे समर्थ दादाप्रती वेळ खचित लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करता दादाजी या शिरी ठेवता पादुका काय म्हणून समर्थ बोलले त्यांची जे बरे वाटेल आम्हासी तेची करू या समयी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसाई बनवून टाकेला आपला मारून इतुकेची पुरे झाले ऐकून ऐशा वचनाला समर्थांची क्रोध आला घाला होतीबाईला खेड्यामध्ये सत्वर काकूबाईंनी आकांत करुणी मांडला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाडपिटीत स्वास्ते परी समजते त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कपनी जोडी अर्पिली दुसरे दिवशी दादांची समर्थ पाठविते भिक्षेशी ते पाहून काकूबाईशी दुःख झाले अपार समर्थांशी हंसू आले अधिकची कौतुक मांडिले दादांशी जवळ बोलाविले काय सांगितले त्याची अनुसया तुझी माता तिथपाशी भिक्षा मागा अवश्य म्हणून तत्वता ज्यांनी जवळ पातला ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझे हे करणे लोकापवादा कारण ऐकोनी मातेची युक्ती दादाची वृत्ती बोलती ऐक सुखे तुच्छ गमती माते आज पासोनी पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आली मुंबापुरी स्वामी सुधाच्या गादीवरी बसून संस्था चालविली इतिशी स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकारचा कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोड हा शिरस्तु शुभम भवतु अध्याय 19 श्री गणेशाय नमः एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्र अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय प्रसिद्ध आनंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्ण तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञानदयांचे पाहिले कित्येकांची चरण धरले परी गेले व्यर्थची एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा दुर्निपोटी आले नृसिंह सरस्वती महिमाशींचा ऐकून सन्मुख पाहुणी तयाला अज्ञान चक्र वेदांतला एक श्लोक तत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्रे प्राणवायू आश्चर्य करीती सकळ जन असो झाली या काही वेळ समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पादा भुजांवरी मस्तक ठेविले झडकरी सगदित झाले अंतरी हर्षपोटीनं सामावे उठून याकरिती स्तुती धन्य धन्य हे येती मूर्ती केवळ परमेश्वर असते रूप घेती मानवाची स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूरी झाली कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती आनंदी क्षेत्री परतून येती तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जायाला बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनी नृसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले त्या समयासी लोके धन्यता पावलासी वार योषिता पावनी तीस द्यावे सोडूनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजची सुरभुवनी अंती जाशी सुखाने ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामणी नृसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील परी अंतरीची खून यती तत्काळ जाणून पाहू लागले अधोवदन शब्द एक न बोलवे असो तेव्हापासून सिद्धी दिली सोडून येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यासी ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले झाले समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधिले तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाचे पातला स्वकार्य चिंतोनी अंतरी खडक दिले श्रींच्या करी मजे मजेवरी कृपा जरी तरी खडक हाती देतील जाऊन बसला दूर शिवनी जाणिले अंतर त्याचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी
तर वडाचे झाडावरील तलवार दिली टाकून कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले असे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडक करी परी तो अभिमानी पुरुष खडक घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारीला बंडाचा त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपत्य भोगले कष्ट केले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कल कोटात राजाश्रीत सरदार माया पाश तोडून दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन निशिदिनी करिता दी आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहो निया विपरीत परी श्री चरण धरले धडगरी उभा राहिला काळ दुरी नवल परी राहले दीनवदन होऊनी दृढ कांतली मिठी चरणी तात्या करीती विनविनी मरण माझे चुकावे ते पाहुणीशी समर्थ उतान दासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिले तो वृक्षपती सत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्वातरित स्पर्श याते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुणी आश्चर्य करीती धन्यतातवर वर्णिताती बैलाप्रती दिधली मुक्ती मरण चुकले तात्याचे ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेला ग्रंथ हे स्वामी चरित्र सार मात्र येथे इति श्री स्वामीचंद्र सरामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19 अध्याय गोडहा शिरस्तु शुभम भवतु अध्याय 20 श्री गणेशाय नमः जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतिवरा भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोणे एके दिवशी इच्छा करुणी मानसी गृहस्थ एक दर्शनाशी समर्थांच्या पातला करून या श्रींची स्तुती माथा ठेविला चरणावरती तेव्हा समर्थ त्याते वदती हास्य वदने करुणी फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पप्पांनी करुणी नाना यथेच भोजन देईजे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाने पप्पांनी फकीर बोलाविले 5 जण जेवणी घातले तयांते फकीर होऊन जाती उच्छिज उठले पत्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थांचे सत्वर शेष अन्य करी ग्रहण तुझे मनोरथ होईल पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन शाशंक झाले ते धवा मने यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उत्तिष्ट यतीमध्ये पावन कष्ट कडता सुजना गोष्ट ही आला मनी ऐसा विचार तो समर्थांचा कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या क्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुक्त स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवा या साधन त्याजवळी नसे परी अशी देखून समर्थ म्हणती उच्छिष्ट घेत त्वरित तो निशक्य मनात पात्रावरी बैसला त्याशी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्यप्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरला तत्काळ मुंबई सहाला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी घेऊनी एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन या पाय गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला असनावरी बैसविला 10,000 दिल्या नोटा आणून सत्वर गृहस्थपणे आनंदला बायदे आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गाता स्वामींचे इति स्वामीचरित्र सारामृत नाना प्रभुत कथा संमत सदा ऐकवत भाविक भक्त 20 अध्याय गोडहा शिरस्तु शुभम भवतु अध्याय 21 श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामी राज आता कडसाध्याय 21 कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवताराता ऐसे मला माझी येता जड देह त्यागुनी तत्पता गेले स्वस्थानी यती राज शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी चक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेथवा जवळ होते सेवे करी त्यांचे दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाया अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंदंत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेला समुद्रसार असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उद्धरिले जड मुडाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र देई प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझरे जन्म माझा झालासे तेथेची बाळपण केले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ त्याशीच
स्नेह झाला निकट आश्रय जाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपजिले चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुनाद गाईले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धार्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण याची कथन केलेसी श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला तेथीची महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल त्याची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्यांनी न्यावया स्वामींसी पाठविले कार भाऱ्यांसी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यांसी दाविला चमत्कार त्यांचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जटली कोणी प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधीग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी मांडला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता पुनित शोधे होती सत्यची 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा बाळप्पाचा इतिहास बरवा त्यामध्ये निरूपिला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेलीस सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुराचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्याचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता प्रतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचिला हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तारुण्यंती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय असो वृथाभी मानतो नसो सर्व विद्या सागर गौसो भक्तश्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जिही प्रसिद्धीसा आणिला त्यासी रक्षावे दयाळा कृपाघना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुम वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला बाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले इतिशी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिस्वत भाविक भक्त 21वा अध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु इतिशी स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम